ईशा फाउंडेशन सद्गुरूंनी स्थापन केलेली ना नफा तत्वावर आधारित संस्था जी गेल्या 3 दशकांपासून व्यक्तिगत आणि जागतिक कल्याणासाठी समर्पित आहे. मागील दशक ईशा आणि सद्गुरूंसाठी एक गतिमान आणि वैविध्यपूर्ण कार्याचा कालावधी होता. जागतिक स्तरावर मोठा प्रभाव निर्माण करणारी सामाजिक प्रकल्प, जगभर अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आध्यात्मिक प्रक्रिया आणि मानवी चेतना उंचावण्यासाठी प्राणप्रतिष्ठित आणि शक्तिशाली स्थळांची निर्मिती, ज्यांचा अनेक व्यक्तिगत लोकांवर आणि पर्यायाने जगावर सखोल आणि सकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या दशकात सद्गुरूंनी आत्मपरिवर्तनाची साधनं निःशुल्क प्रदान केली आहेत. व्यक्तिगत कार्यक्रम, ऑनलाईन कार्यक्रम आणि शाळा, महाविद्यालय, कार्यालय आणि घरांमध्ये मोठ्या स्तरावर साजरे केल्या जाणाऱ्या उत्सवांच्या माध्यमातून या साध्या सोप्या सरावांनी समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना त्यांचे जीवन त्यांच्या हातात घेण्यासाठी मदत केली आहे. सद्गुरूंना न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाचे नेतृत्व करण्यासाठीही आमंत्रित करण्यात आले होते आणि संयुक्त राष्ट्रांची विकासाची शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योगाचा उपयोग करण्याच्या प्रयत्नात सुद्धा त्यांचा सहभाग राहिला आहे. आम्हाला हे समजून घ्यायला आवडेल की संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेत योगाची तत्त्व कशी लागू केली जाऊ शकतात. योग म्हणजे तुम्ही पुसून टाकताय ह्या वैयक्तिक सीमा. हा अनुभव लोकांना देणं की ज्याला तुम्ही मी समजता हे तुमच्या भौतिक प्रकृतीच्या सीमापुरतं नाहीये. जर ही एक जिवंत वास्तविकता बनली, मग ही ध्येय साध्य करणं जी संयुक्त राष्ट्रांनी जगापुढे ठेवली आहेत हे कितीतरी जास्त प्रमाणात शक्य होईल. सद्गुरू, तुम्ही सियाचीनला होता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने. कसा होता तुमचा अनुभव? सबंध जग भारताकडे वळतंय आंतरिक कल्याणासाठी. हे आपण आपल्या सैन्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे की आपल्या सैनिकांकडे आणि आपल्या अधिकाऱ्यांकडे त्यांचं मन आणि आंतरिकता हाताळण्यासाठी सर्वोत्कृष्ट क्षमता असल्या पाहिजेत. ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सव हा धर्तीवरच्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. लाखो आणि करोडोंच्या संख्येनं लोक टेलिव्हिजन, ऑनलाईन आणि योग केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून सद्गुरूंनी करवलेल्या ध्यान प्रक्रियांद्वारे या रात्रीचे सामर्थ्य अनुभवतात. Adiyogi will inspire many generations to take up yoga. Place where we have gathered is going to be a source of inspiration to immerse and discover truth. Truly remarkable thing that Sadhguru has done. He has made yogis out of ordinary common people. I am experiencing the very same feelings when I visited Kailash Mansarovar. Pay my respect to Sadhguru for organizing Mahasivaratri celebrations on such a grand scale. माझं कार्य जे गूढ आहे त्याला सोपं करणं, जवळ आणणं, आवाक्यात आणणं. तुम्ही तुमचा तर्क आधी विकसित करून मग तो ओलांडला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या तर्काच्या पलीकडे गेला नाहीत तर जीवनाची जादू, जीवनाचं रहस्यमय स्वरूप या अस्तित्वाचं कधीच तुम्हाला स्पर्श करणार नाही. असं नाहीये की मनुष्य सक्षम नाहीयेत. सर्वोच्च अवस्थेत पोहोचायला या किंवा त्या ठिकाणी गेल्याशिवाय तो पोहोचू शकतो त्याच्या आत. पण तरीही योग्य ठिकाणी जाणं तुमच्या आयुष्याच्या योग्य वेळी नक्कीच या प्रक्रियेला वेगानं पुढे नेतं. जर तुम्ही या देहाला किंवा अगदी एका दगडाला किंवा अगदी एका रिकाम्या पोकळीला दैवी शक्यतेत बदलू शकलात तर याला म्हणतात प्राणप्रतिष्ठा. तुमची उत्क्रांती डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे होण्याची गरज नाही. तुम्ही थेट मोठी झेप घेऊन पुढे जाऊ शकता जर तुम्ही प्राणप्रतिष्ठित ठिकाणी राहत असला तर.
जर मला आवश्यक मदत आणि परिस्थिती मिळाली तर मी संपूर्ण ग्रह प्राणप्रतिष्ठित करू शकतो, कारण याच गोष्टींमध्ये मी पारंगत आहे. मी अक्षरशः मोकळ्या हवेला रूपांतरित करून एका अगदी शक्तिशाली स्थळात बदलू शकतो. आम्ही इथं एक अगदी शक्तिशाली तीर्थक्षेत्र स्थापित केलंय. इथं ईशा योग केंद्रात आवश्यक प्रतिष्ठापना आणि ऊर्जेची स्थापना केली गेली आहे या पिढीसाठी आणि मानवजातीच्या भविष्यासाठी. गेल्या 3 दिवसात आपण इथं जे काही केलंय ते घडवून आणण्यामध्ये तुम्हा सर्वांची भूमिका राहिलेली आहे. हे येणाऱ्या वर्षांमध्ये या पूर्ण परिसराला परिवर्तित करेल. संबंध ईशा फाउंडेशन मध्ये या एकाच गोष्टीवर नेहमी भर दिला गेलाय. सचोटी, क्षमता नाही. क्षमता मी त्यांना देईन. क्षमता आपण लोकांमध्ये निर्माण करू शकतो, पण त्यांच्यामध्ये मूलभूत सचोटी असली पाहिजे, शारीरिक, मानसिक आणि ऊर्जेची. जे लोक स्वतःला समर्पित करायला तयार आहेत इतरांच्या कल्याणासाठी, त्यांची समाजाला गरज आहे. तर ब्रह्मचारी म्हणजे भविष्यासाठीची गुंतवणूक आहे, अध्यात्माला त्याच्या शुद्ध स्वरूपात जपण्यासाठी आणि एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी. जर तुम्ही असं काही करू शकला जे तुमच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, ते सर्वात मोठं सौभाग्य आहे मनुष्याला त्याच्या आयुष्यात मिळालेलं. जर एकदा का तुम्ही योग प्रक्रिया प्रदान करू लागला की मग अनेक इतर गोष्टी घडतील जे तुम्ही स्वतः समजू शकणार नाही. तर अशा प्रकारचे लोक तयार करण्यासाठी जे आध्यात्मिकरित्या मजबूत आहेत, त्यांचं अध्यात्म म्हणजे सकाळ संध्याकाळ केलेली साधना नाही, तर ती सतत चालू आहे श्वासाप्रमाणे. आणि तुमच्या श्वासा इतकीच खरी आहे, कारण या लोकांशिवाय कुठलीच आध्यात्मिक चळवळ शक्य नाही. ईशा योगाच्या कार्यक्रमांचा विस्तार चालूच राहिला आहे आणि यामधला मुख्य कार्यक्रम इनर इंजिनिअरिंग आता 14 भाषांमध्ये ऑनलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, तुमचं प्रेम आणि तुमचा द्वेष, तुमच्या वेदना आणि तुमचं सुख, हे सगळे केवळ अनुभव आहेत जे तुम्ही निर्माण करताय. तुम्ही हे तुमच्या हातात घेऊ शकता आणि तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. इनर इंजिनिअरिंग एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हाला अशी साधनं देण्यासाठी निर्माण केली गेली आहे ज्यानं तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडवू शकता. इनर इंजिनिअरिंगच्या अद्भुत प्रक्रियेनं मोठ्या संख्येनं सर्व प्रकारच्या लोकांना स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. त्यामध्ये उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी, सेलिब्रिटी, ग्रामीण समुदाय आणि तुरुंगातले कैदी देखील समाविष्ट आहे. आम्ही सुद्धा गेल्या 3 वर्षात किंवा त्या आधीपासून ईशा योगाच्या सरावांवर संशोधन केलंय. कोरोना विषाणूला पेशींना संसर्ग करण्यापासून रोखण्यात महत्त्वपूर्ण जनुकांना ते सक्रिय करतं. आम्ही आणखीन मोठा प्रभाव पाहिला. नैराश्य आणि चिंतेत 50% घट. सद्गुरूंनी ईशा हठयोग स्कूलची सुद्धा सुरुवात केली, ज्यांना मानसिक क्षमतेची एक विशिष्ट पातळी राखायची आहे आणि स्वतःला असं घडवायचंय की त्यांचं शरीर त्यांच्या जीवनात कधीच एक अडथळा होणार नाही. ते सर्वजण योगाकडे हळूहळू वळू लागलेले आहेत. संबंध जगभरात जर आपण सगळ्यांनी योग्य गोष्टी केल्या तर पुढच्या 15 वर्षात प्रचंड मोठं परिवर्तन घडून येईल मानवी चेतनेमध्ये. सद्गुरूंनी साधना पाथ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये सहभागी ईशा योग केंद्रात राहू शकतात आणि आंतरिक कल्याणासाठी शक्तिशाली प्रक्रियेतून जाऊ शकतात. हा कार्यक्रम संबंध जगभरातील सहभागींना निशुल्क प्रदान केला जात आहे. ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वयंसेवा करतील, पण हे सगळं साधना म्हणून वापरलं जाईल तुमच्या विकासासाठी. 6 महिन्याच्या कालावधीत शारीरिक दृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत आणि तरुण झालं पाहिजे. मानसिक दृष्ट्या तुम्ही अधिक तल्लख आणि स्थिर झालं पाहिजे. भावनिक दृष्ट्या तुम्ही अगदी संवेदनशील झालं पाहिजे. तुमच्या ऊर्जा प्रखर आणि स्थिर झाल्या पाहिजेत. आपल्याला असे लोक जगात निर्माण करायचे. सद्गुरू आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुष्य बदलण्यासाठी ओळखले जातात. आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक कल्याण पसरवण्याचे त्यांचे ध्येय त्यांना अलीकडेच न्यूयॉर्कला घेऊन आले आहे. काय करावं मी स्वतःला रिसेट किंवा रिइंजिनियर करण्यासाठी? तर हे इनर इंजिनिअरिंग आहे. आपल्याला आज जे घडतं ते आपल्याला हवं तसं घडत नाहीये, कारण आपल्याला हवं तसं आपण इंजिनियर झालो नाहीये.
चांगलं इंजिनिअरिंग म्हणजे ते आपल्याला हवं तसं काम करतं, नाही का? जर अमेरिकेनं जागरूकता विकसित करण्यासाठी गुंतवणूक केली, नेतृत्व करणाऱ्या आणि अमेरिकेतल्या सामान्य जनतेत, तर गोष्टी घडवून आणण्याची आणि जगातील जीवनशैली बदलण्याची त्यांची क्षमता प्रचंड आहे. त्यांच्या नवीन पुस्तकात इनर इंजिनिअरिंगमध्ये योगी सद्गुरू योग काय आहे आणि काय नाही याबद्दल अधिक सांगतायत. मी खूप उत्सुक आहे हे जाणण्यासाठी की आपली ही दोन विश्व कुठे एकत्र मिळतात, विज्ञान आणि गूढवाद. मला वाटलं आपण एकाच ग्रहावर राहतो. एक मोठ्या अभ्यासानुसार अमेरिकेतील 54% डॉक्टर्स गंभीर स्वरूपाच्या तणावग्रस्त अवस्थेत आहेत. जगातले डॉक्टर निदान ते तरी आरोग्य आणि स्वास्थ्याचे मूर्तिमंत प्रतीक बनले पाहिजे. हे घडलंच पाहिजे. आमच्याकडून जे आवश्यक आहे ते आम्ही करायला तयार आहोत, येलसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. मला माहिती आहे की तुम्ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि बेथ इस्रायल हॉस्पिटल येथे सद्गुरू सेंटर फॉर कॉन्शियस प्लॅनेटची स्थापना केली. मनुष्य म्हणून आज आपण खूप काही करू शकतो. पूर्वी जे 10,000 लोक करू शकले नसते ते एक व्यक्ती आज करू शकते. आज जेव्हा आपल्याकडे एवढी क्षमता आहे की मग हे अतिशय महत्त्वाचं आहे की व्यक्तिगत लोक चेतनेच्या उच्च स्तरावर असली पाहिजेत. अगदी विलक्षण अनुभव आहे सद्गुरूंशी बोलण्याची संधी मिळणं. हा खरोखरच एक मोठा सन्मान आहे. जे अमेरिकेच्या स्थानिक संस्कृतीचा शोध घेण्यासाठी हा अनोखा प्रवास करताय. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अत्यंत आवड आणि एक विशिष्ट वैराग्याची भावना, स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःच्या मृत्यूबद्दल. मला वाटतं भरपूर काही शिकण्यासारखं आहे आधुनिक समाजाला या पुरातन संस्कृतीकडून. मी त्यांचा आत्मा पाहू शकतो. तो खूपच ताकदवान. सद्गुरूंच्या पुढच्या वाटचालीची जग वाट पाहतंय. Sadhguru, ladies and gentlemen. Sadhguru. Sadhguru. क्षेत्रातील लोकांबरोबर सद्गुरूंचं काम गेल्या दशकातही चालूच राहिलं. जागतिक उद्योग व्यासपीठांवर, नेतृत्व संस्था आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांमध्ये सद्गुरूंना अनेक वेळा आमंत्रित करण्यात आलं आणि जगभरातील विविध प्रभावी नेत्यांसोबत त्यांनी संवाद साधला. सद्गुरू, आज जागतिक बँकेत आमच्यासोबत तुम्ही इथे आहात याचा आम्हाला फार आनंद होतो आणि मला माहिती आहे की आमचे अनेक सहकारी तुम्हाला नियमितपणे फॉलो करतात. माझं मुख्य काम गेल्या 20 वर्षात नेतृत्व करणाऱ्या लोकांबरोबर आहे. वेगवेगळ्या स्तरातील नेतृत्व, व्यावसायिक नेतृत्व, सरकारी, सामाजिक नेतृत्व, राजकीय नेतृत्व. माझं काम मोठ्या प्रमाणात लोकांना त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपासून व्यापक दृष्टीकडे नेण्याचं आहे. एक योगी आणि एक गुरु म्हणून भांडवलशाही, व्यवसाय, उद्योजकता याबद्दल आपले विचार काय आहेत? व्यवसायांची रचना अशा प्रकारे झाली पाहिजे की तुम्ही जगाच्या समस्या सोडवण्याचा विचार केला पाहिजे. केवळ काल्पनिक महत्वाकांक्षांबद्दल विचार करण्याऐवजी कसा सर्वाधिक आयुष्यांवर प्रभाव होईल आणि कुठे आपण ते करू शकतो. जगामध्ये जागरूक नेतृत्वाच्या आवश्यकतेबद्दलची जाण आणि उत्सुकता निर्माण करत सद्गुरूंनी 2012 मध्ये ईशा लीडरशिप अकॅडमीची सुरुवात केली, ज्यामध्ये वार्षिक 4 दिवसीय ईशा इन्साइट कार्यक्रम आणि 3 दिवसीय ह्युमन इज नॉट रिसोर्स संमेलनाचे आयोजन केले जाते. खूप जबरदस्त, खरोखर आश्चर्यकारक, अविश्वसनीय. मी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक व्यावसायिक चर्चासत्रांना गेलोय. मला खात्री आहे की हे सगळ्यात उत्तम, सर्वोत्तम आहे. मध्ये ईशाच्या प्रोजेक्ट ग्रीन हँड्सला भारतातील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हातून प्रदान करण्यात आला. त्यानंतरच्या दशकात पर्यावरणाच्या क्षेत्रात ईशा जागतिक स्तरावर एक प्रभावी आवाज झाला आहे, जो वेगवेगळ्या धोरणांना आकार द्यायला आणि पर्यावरणाच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधायला मदत करत आहे. या ग्रहावरील राजकीय पक्षांनी पर्यावरणाला दुसऱ्या क्रमांकाचा अजेंडा म्हणून ठेवलं पाहिजे प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात. आपल्याला हे पुढच्या 5 वर्षात साध्य करायचं आहे संबंध जगभरात. सद्गुरूंनी अनेक मोठ्या चळवळींची सुरुवात केली आहे, जसे की रॅली फॉर रिव्हर्स आणि कावेरी कॉलिंग, जे मातीची खालावणारी गुणवत्ता, पाणी टंचाई, वातावरणातील कार्बन आणि शेतकऱ्यांचे दारिद्र्य
यासारख्या समस्यांसाठी सर्वसमावेशक प्रयत्न करत आहेत. नदी अभियान एक जागरूकता निर्माण करण्यासाठीची मोहीम होती. आपण आपल्या नद्यांची कशी काळजी घेतो यामध्ये धोरणात्मक बदल आणण्यासाठी. नीती आयोगानं याचं एक सरकारी शिफारस पत्र बनवलं सर्व 29 राज्यांसाठी. आणि आम्ही प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम सुद्धा सुरू केला यवतमाळ परिसरात, महाराष्ट्रात, ज्याला दुर्दैवानं देशातल्या आत्महत्यांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. वाघाडी नदीसाठी, जिची लांबी 54 किलोमीटर आहे, कावेरी कॉलिंग असं प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये शेतकरी, सरकार आणि इतर नागरिकांचा सहयोग आहे. आता आपण खूप मोठ्या स्तरावर वृक्ष आधारित शेतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. इथं आपल्याला गरज आहे 242 कोटी झाडांची नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी. आता याला सरकारी सबसिडी आहे आणि आपण धोरण आणखी शिथिल बनवलंय की तुम्ही तुमची झाडं हवी तेव्हा लावू शकता आणि तोडू शकता. ईशाच्या प्रयत्नांमुळे पर्यावरण पुनरुत्थानाला एक नवी दिशा मिळाली आहे, ज्यामध्ये पर्यावरणाचे काम हे शेतकरी, ग्रामीण जनता आणि समाज यांच्यासाठी सुद्धा आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे. 2030 पर्यंत जगभरामध्ये 100 अब्ज झाड लावणे, वाढवणे आणि त्यांचे संवर्धन करण्यामध्ये सहाय्य केले जाईल. म्हणूनच सद्गुरू आमच्या बरोबर आहेत याचा मला आनंद होत आहे. जर आपण पर्यावरण आणि अर्थकारण सांगड घातली नाही तर अर्थकारण नक्कीच वरचढ होऊन बसेल. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे की एक उपजीविकेची प्रक्रिया बनली पाहिजे लोकांसाठी. प्रमुख जागतिक फोरम आणि जगभरातील संस्थांनी ईशाच्या प्रयत्नांची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे आणि पुढच्या पिढीसाठी स्वच्छ पाणी, हवा आणि जमीन यांनी समृद्ध असलेली पृथ्वी निर्माण करण्याच्या महत्त्वाच्या कामात सद्गुरूंचे स्वागत केले आहे. तुम्ही अवतार आहात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे. हे फार महत्वाचं आहे की शेती एक आकर्षक प्रक्रिया बनली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या अगदी आकर्षक प्रक्रिया. तर एक उपाय जो आम्ही सुचवतोय तो म्हणजे की मोठ्या स्तरावरच्या शेती उत्पादक संस्थांची निर्मिती. आमच्याकडे एक शेती उत्पादक संस्था आहे कोइंबतूर जवळ. मी 3 तरुण मुलांना 3 स्मार्टफोन दिले दररोज फक्त उत्पादनाचा भाव ठरवण्यासाठी. पुन्हा केवळ यानंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटीनं वाढलंय. ईशा फाउंडेशन सोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होतोय. आमची प्रामाणिक इच्छा आहे की तुमच्यासारखेच नेते भारतातच नव्हे तर जगाच्या इतर भागांमध्येही असावेत. 2018च्या जागतिक पर्यावरण दिनादिवशी सुरुवात झालेल्या एकदाच वापरण्याच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्याच्या प्रयत्नात गुरूंचे मोठे योगदान होते. जगातील फॅशन ही मानवी कल्याणाची एक शाश्वत प्रक्रिया व्हावी आणि पारंपरिक भारतीय वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळावे यासाठी सद्गुरूंनी फॅशन फॉर पीस ची सुरुवात केली. नमस्कार, माझं नाव अपर्णा. माझी आई कपडे शिवते आणि मला ही शाळा खूप आवडते. ईशाचा ग्रामीण शैक्षणिक प्रकल्प ईशा विद्या आता 10 शाळा चालवतो, ज्यात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांमधले 8,900 विद्यार्थी शिक्षण घेतात. ही लहान मुलं निदान यातले 47% शाळेत जाणारी त्यांच्या घरातली पहिली पिढी आहेत. त्यांचे पालक भीषण दारिद्र्यात आहेत आणि ज्या प्रकारे ते बाहेरून येत आहेत, ज्या प्रकारे त्यांचा उत्साह आहे, त्यांना जाणून घ्यायचंय आणि शिकायचंय. तुम्हाला अक्षरशः तिथून डोळ्यात पाणी आल्याशिवाय बाहेर येताच येणार नाही. या शाळा त्या भागांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक आदर्श शाळा म्हणून काम करत आहेत. आम्हाला सरकारचा आदेश आहे सरकारी शाळा दत्तक घेण्यासाठी. यामध्ये दुपारच्या जेवणाचा सुद्धा समावेश आहे, चांगलं पोषण. आपण आणखी 8 ते 10 शिक्षक, आमचे शिक्षक तिथे नेमलेत, ज्यांनी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतले आणि ते प्रेरित आहेत आणि आम्ही मागे पडणारे विद्यार्थी ओळखून त्यांच्यासोबत काम करतो. भारतात आणि जगभरात ज्या प्रकारे शिक्षण दिलं जातं त्यामध्ये परिवर्तनासाठी सुद्धा सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
कुठल्या प्रकारचं जग इथं असणार आहे पुढच्या 25 वर्षात, हे आपण आत्ता काय करतोय यावर अवलंबून आहे. आपल्या शाळांमध्ये आणि घरांमध्ये शिक्षणाच्या स्वरूपात. शिक्षण म्हणजे कारखान्यातून माल तयार करण्यासारखं नाहीये. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपली एक समाज म्हणून तयारी आहे का एक असं वातावरण निर्माण करण्याची जे अनुकूल असेल लहान मुलांना सर्वोत्तम प्रकारे वाढण्यासाठी? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. सद्गुरूंचं सर्वसमावेशक शिक्षणाचं ध्येय आफ्रिकेपर्यंत सुद्धा पोहोचलं आहे. युगांडामध्ये सद्गुरू स्कूल ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि त्याचबरोबर आंतरिक समतोल आणि स्पष्टतेसाठी साधनं प्रदान करत आहे. ईशाचे ग्रामीण आरोग्याचे प्रकल्प दक्षिण भारतामध्ये 2005 पासून वेगळ्या पडलेल्या आणि दुबळ्या समुदायांना मोफत वैद्यकीय सुविधा देत आहेत. गेल्या दशकामध्ये हा प्रयत्न आणखी विकसित होऊन समुदायांना त्यांचे आरोग्य आणि कल्याण स्वतःच्या हातामध्ये घेण्यासाठी सशक्त करत आहे. जागरूकता शिबिर, औषध वनस्पतींच्या बागा, कचरा व्यवस्थापन, स्थानिक स्वयंसेवकांसाठी प्राथमिक वैद्यकीय उपचार प्रशिक्षण यामुळे ग्रामीण जनतेमध्ये आरोग्याची एक संस्कृती निर्माण होण्यास मदत होत आहे. ॲक्शन फॉर रुरल रिज्युविनेशन हे मुख्यतः मानवी चैतन्य पुनरुज्जीवित करण्याच्या हेतून सुरू आहे. हा एक ग्रामीण पुनरुत्थानाचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आरोग्य सेवा, सामुदायिक पुनर्वसन, मानवी कल्याण यांचा समावेश आहे. तमिलनाडु के लिए आपने एक ऑर्गेनाइज वे में रचना करके काम को एक स्थायी रूप दिया है. मैंने तो आपके प्रयासों को खुद देखा है. ईशा स्वयंसेवकांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा जीवनावश्यक मदत प्रदान करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. जगभरामध्ये आरोग्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी सद्गुरू जगभरातल्या संस्था आणि नेत्यांबरोबर काम करत आहेत. आदर्श गोष्ट ही असेल की आपण मानवी कल्याणाकडे लक्ष द्यायला हवं, केवळ मानवी आरोग्य नाही. मग तुम्ही विचार कराल कुठली गोष्ट मनुष्याला परिपूर्णता देते आणि त्या सगळ्याला एकत्रितपणे आपण सामोरे जाऊ शकतो. आपल्याला आरोग्याची संस्कृती आणायला पाहिजे. इथे प्रत्येक मनुष्य वचनबद्ध आहे त्यांच्या स्वास्थ्याप्रती. पुढच्या 25 वर्षात आपण आरोग्याची संस्कृती निर्माण करू शकतो जर हे घडवून आणण्यासाठी आवश्यक वचनबद्धता असेल तर. More than 3 billion people in almost 70 countries and territories have been asked to stay at home. We live in very uncertain times due to the COVID-19 pandemic. What has been the one big teaching, according to you, for us as individuals, as a society, as a nation from this COVID-19 pandemic? ही अशी वेळ आहे जेव्हा प्रत्येक मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे हे पाहण्याचा की कसे तुम्ही एक उत्तम मनुष्य बनू शकाल. हर एक प्रकारे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आपण जे काही करतोय त्याच्या कौशल्याबाबत हे आम्ही एक अगदी सोपी आणि शक्तिशाली प्रक्रिया उपलब्ध केली आहे जिला म्हणतात सिंहक्रिया. ही एक अशी प्रक्रिया आहे जी रोगप्रतिकार यंत्रणा बळकट करू शकते. मी एक भूलतज्ञ. क्रिया पूर्ण केल्यावर लगेचच मला माझ्या श्वसन मार्गात थंडावा जाणवला. पूर्ण श्वसन मार्ग स्वच्छ झाला. आता सध्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी, डॉक्टर्स, नर्स यांच्यासाठी आम्ही इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन निशुल्क उपलब्ध करत आहोत. ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, तुमच्या भावना, त्यांमध्ये तुम्ही एक प्रकारचं संतुलन आणि नियंत्रण आणू शकता. इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन कार्यक्रम. All these insights that have been told to us by Sadhguruji. Thank you so much. We needed someone to really calm the mind. Thank you Sadhguru for joining us. या कठीण काळामध्ये हे माझं वचन आहे की लोक उपासमारीने मरता कामा नाही. ईशाच्या कोविड रिलीफ प्रयत्नाचा एक भाग म्हणून ईशाचे स्वयंसेवक ग्रामीण भागांमध्ये आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या लोकांना खाण्यासाठी पुरेसे अन्न आणि मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी काम करीत आहेत. या भागामध्ये लोकांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांना सुद्धा कोविड विरुद्धच्या लढाईसाठी PPE किट्स देण्यात आले. हम लोग भूल जाते हैं कि क्या मजा है खेल-कूद में. चलिए मैं आपको याद दिलाता हूँ. खेल-कूद को इनकी जिंदगी से जोड़ने का काम किया है ईशा फाउंडेशन ने. ईशा ग्रामोत्सवम भारतीय ग्रामीण जीवनामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न, ज्याची आता एक मोठी चळवळ बनली आहे जी संपूर्ण तामिळनाडूभर पसरली आहे. क्रीडा, नृत्य आणि वेगवेगळ्या लोककला या दैनंदिन जीवनाचा पुन्हा एकदा भाग बनत आहेत आणि ग्रामीण समाजाचे परिवर्तन करत आहेत.
या खेळाने लोकांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण केली आहे, जाती धर्मांच्या पलीकडे. सर्व प्रकारचे समूह, सर्व प्रकारचे जाती समुदाय एकत्र येतात, एकत्र खेळतात आणि एक संघ असल्याची भावना अनुभवतात. हा काही छोटा बदल नाहीये गावांमध्ये. Congratulating Sadhguruji and Isha Foundation for doing such a fantastic job. I've heard so much about this, but to be actually present here and to witness has been simply incredible. अनेक कला, अनेक उत्सव राज्यांमधले आम्ही यातले जवळपास 15 ते 20 निवडून ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय गावांमध्ये. हे अगदी छान आहे की युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं हे काम हाती घेतलंय. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण या देशातल्या जनतेला प्रेरणेच्या, आरोग्य आणि कल्याणाच्या उच्च स्तरावर ठेवलं पाहिजे. ईशाला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि क्रीडा मंत्रालयाने ग्रामीण युवकांसाठी क्रीडा या समितीत ईशा फाउंडेशनचा समावेश केला आहे आणि ईशा फाउंडेशनला एक राष्ट्रीय क्रीडा प्रवर्तक संस्था म्हणून ओळखले आहे. हे अद्भुत यूथ अँड ट्रूथ जे तुम्ही करताय ते मला भविष्यातील भारताची आशा देत आहे. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा ऊर्जा सर्वोत्तम स्तरावर असतात. जर आपण आणखी थोडी स्पष्टता आणि समतोल आणू शकलो त्या जीवांमध्ये, ज्यांना आपण तरुण म्हणतो, मला वाटतं जीवनाचा आणखीन चांगला उपयोग केला जाऊ शकतो. आम्हा सर्वांसाठी खूपच जवळचं आणि जशी उत्तरं त्यांनी दिली आम्हाला खूपच भावली. जेव्हा काय करायचं याची खात्री नसते आणि आयुष्याचं नियोजन कसं करावं हे माहीत नसतं, या वयात ते सगळं करतायत, हे खूपच चांगलं आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीनं विविध तांत्रिक उपकरणं, सोयी, सुविधांमुळे जगात अनेक लोकांसाठी उपजीविकेची सोय झालेली आहे. मला वाटतं ही चांगली वेळ आहे हे पाहण्याची की कसं सर्वाधिक लोकांचं बुद्धी कौशल्य बहरून येऊ शकेल. आणि जर आपण हे केलं तर आपण आतापर्यंतची सर्वात महान पिढी असू. या आशेनं आणि ध्येयानं यूथ अँड ट्रूथची सुरुवात करण्यात आलेली आहे. सद्गुरूंचा सत्कार करताना प्रणव मुखर्जी त्यांच्या सर्व आध्यात्मिक योगदानासाठी. आज आपलं सरकार आध्यात्मिक प्रक्रियेला जगामध्ये एक शक्तिशाली प्रक्रिया म्हणून ओळखू लागलंय. हे सगळं काम हे स्वयंसेवकांचे कष्ट आहेत. ही स्वयंसेवेनं चालणारी संस्था आहे. 4000हून अधिक पूर्णवेळ स्वयंसेवक जे इथं आहेत आणि 70 लाखाहून अधिक अर्धवेळ स्वयंसेवक ज्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत, त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे खर्च केलेत आणि जेवढा वेळ आणि कष्ट यामध्ये गुंतवलेत, मला वाटतं त्या सर्वांचा एक सुंदर गौरव आहे की देशानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाहीये. आध्यात्मिक प्रक्रिया ही एक जिवंत प्रक्रिया बनली पाहिजे जगभरातल्या प्रत्येक समुदायात. एक धर्म म्हणून नाही, तत्वज्ञान म्हणून नाही, एक शिकवण म्हणून नाही, पण आंतरिक कल्याणाचं तंत्रज्ञान म्हणून.